प्रत्येक महिलेला असं वाटतं की माझे केस नेहमीच लांब, सुंदर आणि काळेभोर असावेत आणि हेल्दी असावेत. केस पातळ होण्याची समस्या तर हल्ली खूपच वाढली आहे. काही जण यासाठी महागडी ट्रीटमेंट घेतात, पण याचा फारसा काही फायदा होतच नाही. प्रत्येक वेळी केस विंचरताना एवढे गळतात की त्याचं प्रमाण पाहून लवकर टक्कल पडेल की काय अशी भीती देखील वाटत असते. त्याचसाठी आजच्या व्हिडिओमधून काही घरगुती उपाय पाहणार आहोत, ज्यामुळे तुमचे केस नक्कीच हेल्दी राहतील. नंबर 1, आवळाचा रस. व्हिटॅमिन सी आणि आयर्नने समृद्ध आवळा ज्यूस नैसर्गिक घटकांनी समृद्ध आहे. आवळ्याच्या रसाचा केसांना अनेक प्रकारे फायदा होतो. यासाठी तुम्ही आवळ्याचा रस केसांना लावून त्यानंतर अर्ध्या तासांनी केस धुवा. यामुळे तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. नंबर 2, कांद्याचा रस. केस लवकर वाढवण्यासाठी तुम्ही कांद्याचा रस लावू शकता. यामध्ये असलेले सल्फर केसांसाठी खूप फायदेशीर असतं. कांदा ग्राइंडरमध्ये बारीक करून त्याच्या कापडाने तो रस गाळून घ्या आणि हा रस कापसाच्या मदतीने तुमच्या टाळूला लावा. नंबर 3, ॲलोवेरा जेल. त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी ॲलोवेरा जेल खूपच फायदेशीर असतं. 1 कप ॲलोवेरा जेलमध्ये जवळपास 2 चमचे मध घालून व्यवस्थित एकजीव करून घ्या आणि ही पेस्ट तुमच्या केसांना अगदी व्यवस्थित लावा आणि 20 ते 30 मिनिटांनंतर तुमचे केस पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे तुमच्या केसांवर एक वेगळी शाईन आलेली दिसेल. नंबर 4, मेथीचा हेअर पॅक. मेथीचे दाणे केसांसाठी खूपच उपयुक्त असतात. केस वाढवण्यासाठी 2 चमचे मेथी दाणे रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी त्याची पेस्ट बनवा. या पेस्टमध्ये 1 चमचा खोबरेल तेल घाला आणि ही पेस्ट तुमच्या टाळूवर लावून मसाज करा. यामुळे तुमचे केस लांब आणि दाट होतील. आठवड्यातून 2दा तुम्ही हा हेअर पॅक केसांना लावू शकता. नंबर 5, ऑलिव्ह ऑइल. ऑलिव्ह ऑइल हे शरीरासाठी तर फारच उत्तम असतं. असंच हे तेल केसांसाठी सुद्धा उपयुक्त आहे. ऑलिव्ह ऑइलने केसांना दररोज शॅम्पू आणि मसाज केल्याने केस मजबूत होतात. केस गळणे थांबवण्यासाठी काय खावे? केसांची वाढ आणि त्यांचं आरोग्य यांचा संबंध थेट आपल्या आहाराशी असतो. सकस आणि संतुलित आहार घेतल्याने केसांना पोषण देखील मिळते. त्यामुळे केसांचं तुटणं कमी होतं आणि केस गळणे देखील कमी होतात. त्यामुळे आहारात मूगडाळ, आवळा, काकडी, ताक, बदाम, अक्रोड, शेंगदाणे, तीळ, खोबरं, पालेभाज्या आणि इतर भाज्या आणि अंडी यांचाही आहारात समावेश करा. तर तुम्हाला हे उपाय कसे वाटले हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा.